श्रोतेहो आणि शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण खादी आणि ग्रामोद्योग विभागाअंतर्गत असलेल्या योजनांविषयी माहिती घेणार आहोत. त्यातल्या त्यात मधमाशी पालन याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत खादी व ग्रामोद्योग विभागाचे निरीक्षक सन्माननीय आर्यन तायडे सर. मधमाशी पालनासंदर्भात कुठल्या स्कीम्स आहेत आणि त्याच्या पात्रता आणि लाभार्थ्यांविषयी थोडक्यात सांगा. खूप चांगला विषय आहे मधमाशा पालनाचा. मधमाशा पालन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग अंतर्गत 1947 जसं भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून मधमाशा पालन महाबळेश्वर येथे महाराष्ट्राचं मधमाशा पालन सेंटर आहे. या सेंटरमध्ये पहिले लोक पिळका मध काढायचे, वसाहती नाश करायच्या, पूर्ण वसाहत किंवा निसर्गातल्या वसाहती पूर्ण झाडांची डोली तोडून झाड कटिंग करून पूर्ण जाळून वगैरे अशा पद्धतीनं मधमाशा पालन करायचे. परंतु त्याच्यात आधुनिकीकरण नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज आपण कृत्रिमरित्या बी बॉक्स बनवलेला आहे. आणि या कृत्रिमरित्या बी बॉक्समधून मधमाशा पालन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून चालत आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मध संचालनालय महाबळेश्वर येथे समितीनं स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी एक सेंटर चांगलं चालू झालेलं आहे. आणि त्या परिसरात जसं या परिसरात दूध वाहते त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या परिसरामध्ये पूर्णपणे मधाची गंगा म्हणजे मधमाशा पालून त्याच्यातून मधोत्पादन काढून ते उपजीविका भागवत असतात असे त्या परिसरामध्ये आहे. आणि तेव्हापासून मडक्यामध्ये किंवा डोलीमध्ये अशा वसाहती पाळून पूर्ण याच्यामध्ये करत आलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये नवीन पश्चिम घाट विकास योजना होती. आता नवीन महाराष्ट्र शासनाची 2019पासून नवीन स्कीम आलेली आहे मतकेंद्र योजना. आणि या मतकेंद्रांना खूप चांगली शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. तर यामध्ये 50% सबसिडी आहे आणि 50% स्वगुंतवणूक आहे. 50% जर स्वगुंतवणूक शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगमध्ये भरली स्वगुंतवणूक तर 50% आम्ही अनुदान त्या लाभार्थ्याला हे करतो. आणि त्याच्यामध्ये त्यांना 5 मतपेट्या, 10 मतपेट्या, 25 मतपेट्या, 50 मतपेट्या अशा पुरवठा करतो. त्याच्यामध्ये 5 दिवसाचं 10 दिवसाचं असं ट्रेनिंग आहे. 10 दिवसाचं मतपालना ट्रेनिंग जर दिलं तर तो स्वतः बिझनेस करू शकतो आपल्या. आणि त्याच्यानंतर केंद्रचालक प्रगतशील मतपाळ आहे. प्रगतशील मतपाळाचं ट्रेनिंग हे महाबळेश्वरला राहते. 20 दिवसाचं ट्रेनिंग मास्टर ट्रेनिंग म्हणून राहते. आणि यांना 25 ते 50 मतपेट्या त्यांनी कमीत कमी घ्यायच्या असतात. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वगुंतवणूक भरल्यानंतर आपण त्याचं ट्रेनिंग सेंटर झाल्यानंतर त्यांची मतपेढीची ऑर्डर देऊन त्या शेतकऱ्यांना स्थानिकरित्या आपण त्या मतपेट्या पुरवठा करत असतो. सर, शेती व्यवसायामध्ये पॉलिनेशन असेल किंवा उत्पादन वाढीसाठी मधमाशांचा कशा प्रकारे प्रत्यक्ष हातभार लावत असतो? मधमाशा पालनातून जर बघितलं तर जुने लोक शेतकरी लोक पहिले काय करत होते की सूर्यफुलाच्या फुलावर फुल घासत होते किंवा दुपट्टा धोतर असे हे करत होते. म्हणजे पिकाचं परागीभवन झालं पाहिजेत म्हणून ते लोक करत होते. परंतु आताच्या काळामध्ये शेतकऱ्याने कुठल्याही लोकांना नवीन युगामध्ये त्यात तसं करण्याचं हे नाही आहे. तर मधमाशांचे जर पेट्या आपण त्या शेतामध्ये ठेवल्या, कांद्याचं बी असू द्या, मोहरी असू द्या, सूर्यफूल असू द्या, याच्यामध्ये जर मधमाशांच्या पेट्या जर आपण त्या ठिकाणी ठेवल्या तर मधमाशी ह्या त्या फुलांवर जातात आणि परागीभवन होऊन त्या आपल्या पेटीमध्ये येतात. परागीभवन झाल्यानंतर जर आपण बघितलं तर 50 ते 60%, 80%पर्यंत उत्पादन वाढलेलं आहे. आता भरपूर ठिकाणी ज्या ठिकाणी जर मोहरी आहे, तीळ आहे, सूर्यफूल आहे तर अशा ठिकाणी जर प्लॉटिंगचं जर बघितलं तर आपण खूप शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं बघितलं आहे. त्याच्यामध्ये बी पक्व होणे आहे, झाडाची वाढ चांगल्या प्रकारे आहे, क्वालिटीचं फळ लागणार आहे, अशा पद्धतीचं आपल्याला 4-5 त्याच्यामध्ये फायदे आहेत. तर शेतकरी बांधवांनी याच्याकडे लक्ष देऊन आपल्या शेतामध्ये जर 5-10 पेट्या जर ठेवल्या तर निश्चितच आपल्या परागीभवनाची मदत होऊन शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर परागीभवन होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, झाडाची वाढ होते, फूल गळणं कमी होते, अशा चांगल्या त्यासाठी मदत होते. तर शेतकऱ्यांनी यासाठी जर बघितलं तर खूपच चांगलं आहे. उत्पन्न वाढीसाठीचे दान म्हणजे हे आहेत. त्याच्यानंतर मध उत्पादन आहे. मध उत्पादन जर निघालं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मध उत्पादन निघालं तर आम्हीच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ चांगल्या दरानं विकत घेते. तर याच्यात जर बघितलं तर आणखी मेन आहे, पराग आहे, रॉयल जेली आहे, विष आहे, असे त्याच्यातून भरपूर उत्पादन आहे. मध जर बघितलं तर आणि मेन जर बघितला तर सर्वात कमी
हे आहेत रेट आहे त्याचे, पण त्याच्यानंतर विष रॉयल जेली हे जर त्याच्यातून उत्पादन काढलं तर याचे लाखो रुपये आपल्याला भेटू शकतात आणि इतर राज्याचे लोक याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तायडे सर, 5 पेट्यांची एकूण रक्कम किती आणि लाभार्थ्यांना यामध्ये किती भरावं लागतं? 5 पेट्यांचे जर बघितले आपण तर 12,000 रुपये होतात इंडिकाच्या मतपेटी, सातेरी मतपेटीचे खाली पेटीचे, आणि 3,000 रुपये आणि 15,000 रुपये त्याचे होतात बरं का माशांचे. आपल्याला खाली पेटी पाहिजेत का हे पाहिजेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत, कारण की त्याच्यामध्ये एक इंडिका सातपुड्या मधमाशा तर त्याच आपल्या परिसरातल्याच असतात, ते पोगळ झाडाच्या आतल्या, आणि एक मेलीफेरा असते. मेलीफेरा वसाहती ह्या आपण बाहेरून आयात करतो आणि शेतकऱ्यांना पुरवठा करतो त्या माशासहितच. या माशांमध्ये जशी जर्सी गाई आहे, जर्सी गाईसारखं तिला जेवढं खायला द्यायचं लॅपिस मेलीफेरा नावाच्या मधमाशीला तेवढं उत्पादन जास्त देते ते. पण ते त्याच्यासाठी जर तेल बियाण्याची पिकं जर असलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मध उत्पादन देते. 40 ते 50 किलोपर्यंत मध उत्पादन देते आणि ॲपिस इंडिका 5 ते 10 किलोपर्यंत देते. तर त्याचं आपल्याला शेतकऱ्यांना कुठल्या वसाहती पाहिजेत त्या जर आपण हे निश्चित करून आपण जर त्या पद्धतीचं ट्रेनिंग घेणं, बेसिक ट्रेनिंग घेणं, पैसे भरणं या माध्यमातून आपण जर हे केलं तर शेतकरी चांगला ज्याचा फायदा होऊ शकतो. मधाच्या गुणवत्तेमध्ये थोडाफार फरक असते. आपल्या परिसरात जर बघितले मध तर शरीराला त्या मधाचा म्हणजे आयुर्वेदिकमध्ये खूप चांगला फरक आहे. आता त्याच्यामध्ये जांभूळ मध आहे, जांभूळ कफ कडू डायबिटीससाठी आपण वापर करतो. त्यानंतर पिसा, आपल्या इकडे पिसा नाही आहे, तो महाबळेश्वर या कोल्हापूर साईडलाच आहे. असे वेगवेगळं आहे आपल्या इकडे. आपल्या इकडे तिळाचा मध मिळू शकतो, सूर्यफुलाचा मिळू शकतो, कांद्याच्या बियाचं जर परागीभवन कांद्याचा मध मिळतो, पण तो आपण खाऊ नाही शकणार, वास येतो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर कांद्याच्या बियाचं परागीभवन खूप चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. आता मध्यंतरी टरबूज येतात आपल्या इकडे, खरबूज येतात, त्याच्या परागीभवनासाठी शेतकरी भाडेतत्वावर विकत मागत असतो. त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी या मधकेंद्र योजनेचा जर फायदा घेऊन ती यातून जर मधमाशा पालन जर केलं तर आपल्याला त्याच मधमाशा आपल्याला पुढे चांगल्यासाठी उपयोगात आणू शकतो आपण. पण आत्ता सध्या आपण बघतोय की रासायनिक खत आणि फवारण्यांचा, तणनाशकांचा वापर खूप वाढला आहे. तर या मधमाशी पालनामध्ये काय काय आव्हानं येत आहेत सध्या आणि त्यावर काय उपाय आपण सांगू शकाल? हो, खूप प्रमाणामध्ये वेगवेगळ्या औषधी आहेत. त्याच्यामध्ये मधमाशांच्या निसर्गातल्या वसाहती याच्यामुळे नाश पावत आलेल्या आहेत. निसर्गातल्या वसाहती नाश पावल्यामुळे काय होते, निसर्गातल्या वसाहती संख्या कमी होत चाललेली आहे. वसाहती संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना जर अर्बन आयुष्टांचं असं म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांनी जर विषारीची फवारी केली, मधमाशा जर मेल्या तर जे आपल्याला अन्न आहे ते 4 वर्षापर्यंत मिळू शकते असं अर्बन आयुष्टांचं म्हणणं आहे. तर म्हणून शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक तर नाहीतर विषारी जर फवारणी केली विषाची तर मधमाशा निसर्गातल्या सुद्धा मिळू शकतील, आपल्यावर उपासमारीची पाळू शकते. सर, तसं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा विचार केला तर बराच वातावरणामध्ये फरक आहे. तर महाबळेश्वर आणि यवतमाळच्या वातावरणामध्ये आपल्याला मधमाशी पालनासंदर्भात काय चॅलेंजेस वाटतात? खूप फरक आहे. महाबळेश्वरच्या वातावरणात मधमाशा पालनात तिकडे बारमाही हे असतो, फुलवारा असतो, निसर्ग शांत आहे. तर आपल्या इकडे थोडं उष्णताच आहे. तर आपल्या इकडे 1-2 पेटी घेऊन झाडाच्या खाली जर ठेवून किंवा बागायती शेतकऱ्यांनी जर त्याचा उपयोग केला, फळबागायती शेती वगैरे, तर त्या निश्चितच त्याला पाळू शकतात. पण मोठ्या प्रमाणात जर करायचं म्हटलं तर याचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करू शकतो, कारण की असे आपल्या विदर्भात या महाराष्ट्रामध्ये 50-100 मतपेट्या घेऊन हे करत असतात, स्थलांतर करत असतात. त्या ठिकाणी मोहरी असते, तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं शेतकरी त्या ठिकाणी ठेवून मतपेट्या हजारो किलो मध काढत असतात. सर, समजा काही युवकांना हा व्यवसाय करायचा असेल, शेतीपूरक व्यवसाय म्हणून, तर कुठे संपर्क करता येईल? तर याच्यासाठी जर युवकांना या शेतकऱ्यांना याचा जर फायदा घ्यायचा असला तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ उद्योग भवन 3ऱ्या माळ्यावर येथे माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी मी कार्यरत असतो. त्या ठिकाणी जर आपण अर्ज किंवा भेट दिली तर त्या ठिकाणी आपण मतकेंद्र योजनेअंतर्गत किंवा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत याच्यातून आपण लाभार्थीचे अर्ज भरून घेत असतो.
भरल्यानंतर आपण त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे त्याची निवड करणं. कलेक्टर साहेब वगैरे त्याची कमिटी असते, ते निवड करून त्याच्यामध्ये हे असते. त्याची निवड झाल्यानंतर त्यांनी 50% सोगंदून आपल्याकडे भरायची असते खादी ग्रामोद्योगला. नंतर 50% अनुदान आम्ही प्राप्त झाल्यानंतर त्याचं ट्रेनिंग वगैरे घेऊन त्याला इक्विपमेंट जे काही मतपेट्या लागतील, वसाती लागतील, ते आम्ही शेतकऱ्यांना पुरवठा करतो. ट्रेनिंग कुठे होतं सर? हे ट्रेनिंग ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त माणसं मिळाली आहेत, जे शेतकरी लाभ जास्त आहेत त्या परिसरातले, त्या ठिकाणी आपण स्थानिक पातळीवर पण देऊ शकतो ट्रेनिंग, किंवा ज्या ठिकाणी आपण आयोजित केलो त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी यावं लागते. सर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत किती युवकांनी किंवा शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे? आता आपण याच्यामध्ये चांगला सहभाग घेतलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तरी बी आज आपल्याकडे 700-800 पेट्या या परिसरात आहेत आणि त्याचा शेतकरी बांधव चांगला फायदा घेत आहेत. तर अजून पण लोक करतच आहेत. म्हणजे लोकांची मागणी आहे की परागीभवनासाठी मधमाशांचा पेट्या आम्हाला पुरवठा करा. पण काही लोक म्हणतात की आम्हाला तात्काळ फक्त परागीभवनासाठीच द्या, परंतु त्यावेळेस उपलब्ध नसतात. म्हणून शेतकऱ्यांनी जर आतापासून जर तयारी केली तर आपल्याला परागीभवनाच्या वेळेस जे काही सूर्यफूल असू द्या, कांद्याचं बी असू द्या, त्यावेळेस आपल्याला त्याचा निश्चित चांगला फायदा होते. आता अर्ज भरणं आहे, त्यानंतर सिलेक्शन आहे, सोगुंतवणूक आहे, मतपेढी ऑर्डर देणं आहे, याला थोडा कालावधी जातो. सर, हे झालं मधमाशी पालनाचं, पण खादी ग्रामोद्योग या अंतर्गत अजून कुठकुठल्या योजना असतात? महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आता आमच्याकडे एक PMEGP आहे, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. या पंतप्रधानजी आणि CMGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या खूप चांगल्या योजना आहेत. शेतकऱ्यांना जर भांडवल नसलं आपल्या इकडे तर याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जो काही उद्योग करायचा आहे तो आपल्याला तयार करून एखादं वर्कशॉप टाकायचं आहे. वेडिंग वर्कशॉप, मंडप डेकोरेशन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, असे बुक बाइंडिंग, झेरॉक्स सेंटर, असे भरपूर उद्योग आहेत. त्यांनी जर महाराष्ट्राच्या खादी ग्रामोद्योग मंडळाला भेट दिली, त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना किंवा सर्च केले तर त्या ठिकाणी आपल्याला गुगलवर वगैरे मिळू शकतात की या दोन्ही योजनेचे काय फायदे आहेत. याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आणि जे काही उद्योजक असतील त्यांना उद्योगासाठी लागणार भांडवल, त्याच्यासाठी सबसिडीचं सुद्धा त्याच्यामध्ये 25-35% कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी त्यांना सबसिडी दिल्या जातो. तर शेतकरी बंधूंनो आणि खास करून युवक मित्रमैत्रिणींनो, खादी व ग्रामोद्योग विभागाअंतर्गत मधमाशी पालनासाठी व्यापक स्वरूपात आपल्याला मदत करण्यात येते. या संदर्भात आपल्याला सर्वात पहिले ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतर मग आपल्याला ट्रेनिंग आणि सहभाग रक्कम या संदर्भात मार्गदर्शन मिळतं. अधिक माहितीकरिता आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपण संपर्क साधा, किंवा कधी यवतमाळला गेलास तर उद्योग भवनामध्ये खादी आणि ग्रामोद्योग विभाग आहे, तिथे देखील आपण संपर्क साधू शकता. ताडे सर, आज आपण कार्यक्रमामध्ये आलात. मधमाशी पालन आणि खादी आणि ग्रामोद्योग या विभागाच्या असलेल्या योजनेविषयी आपण माहिती दिली. आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधव. रेडिओ नवसंजीवनी.